नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रासह या 11 राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा. राज्यासह देशाच्या हवामानामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांना चक्क डोळ्यात पाणी आले होते, कारण शेतकऱ्यांचे तळ हाताच्या खोडासारखे जमलेले पिकं जमीनदोस्त झाले होते. अशातच फेब्रुवारी महिन्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवली आहे. राज्याच्या गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची सावट आहे. मध्यंतरी काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे. विदर्भामध्ये अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांना अगदी तळहाताच्या फोडासारखे जपलेली पिकं वाया गेली आहे. तर हवामान विभागाचा अंदाज. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात उत्तर पश्चिम भारतातील मैदानी भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 19 ते 22 वरील दरम्यान पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यामध्ये 21 ते फेब्रुवारी दरम्यान पाऊस देण्यात आलेला आहे. या राज्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे. याचमुळे या संबंधित भागांमध्ये त्यामुळे सदर राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. धन्यवाद.